च्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला बातमी आहे सांगलीतून। तिथे पोलिसांनी जंग पछाडल्यानंतर सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत भरवली। गनिमी कावा करत 4 वेगवेगळ्या ठिकाणी शर्यतीची तयारी करून प्रत्यक्षात मात्र शर्यत वेगळ्याच ठिकाणी घेतल्यामुळे पोलिसांना सुद्धा शर्यतीच्या ठिकाणाचा तपास काही लागला नाही। त्यातच ज्या शेतकऱ्यांचे बैल शर्यतीमध्ये धावणार होते त्यांना देखील शर्यतीच्या ठिकाणाची कल्पना देण्यात आलेली होती। त्यामुळे रात्री 12 वाजल्यापासून हे शेतकरी शर्यतीच्या मैदानावरती येऊन थांबलेले होते आणि सकाळी या ठिकाणाची माहिती काही समर्थकांना देत रानातल्या रस्त्यांनी सगळे शेतकरी शर्यतीच्या ठिकाणी पोहोचले। 3 वेळा शर्यतीची बारी भरवण्यात आलेली आहे। पडळकर यांनी सांगली पोलिसांना आव्हान दिलं, त्यावर सांगली पोलीस नेमकं काय करतात हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे हे सांगलीतल्या झरेमधून आपल्या सोबत जोडले गेलेत। वैभव, गनिमी काव्यानं हे बैलगाडा शर्यत घेणं काय एकूणच सविस्तर माहिती द्याल? गोपीचंद पडळकर आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया। सर, शेवटी तुम्ही शर्यत घेऊन दाखवली, हा सगळा प्रकार जो आहे तो कायद्याच्या विरोधामध्ये होता, याच्या सूचना पोलिसांनी तुम्हाला दिलेल्या होत्या, तरीही तुम्ही ही शर्यत भरवली। हे बघा, झरे गावामध्ये शर्यत भरवण्याचं आम्ही जाहीर केलं होतं, तसं आव्हान केलं होतं, परंतु झरे गावामध्ये पोलीस प्रशासनानं इतका बंदोबस्त लावला, परिसरामध्ये बंदोबस्त लावला, त्यामुळं आम्हाला तिथं शर्यती घेता आल्या नाहीत किंवा पोलिसांनी आम्हाला तिथून सोडलंच नाही। तिथं जे आमचं ग्राउंड होतं, जिथं फाट्या ओढल्या होत्या, जिथं शर्यत होणार होती, तिथंही पोलिसांनी फाट्या मारल्या होत्या, तिथं वाहनं लावली होती। त्यामुळं विविध भागातून शेतकरी इथं पोचले होते आणि त्या शेतकऱ्यांनी सकाळीच इथं शर्यत केलेली आहे आणि त्यांच्या भावना आहेत की सरकारनं यामध्ये ताबडतोब लक्ष घालावं आणि निर्णय लवकर करून घ्यावा। तुम्ही जितकं सहज सरळ सांगताय तितकं हे घडलेलं नाही। तुम्ही स्वतः अनेक ठिकाणी ही मैदानं तयार करून ठेवलेली होती, तिथल्या शेतकऱ्यांना निरोप दिलेले होते आणि पोलिसांना गुंगारा द्यायची तुमची योजना यशस्वी ठरली, हे जवळपास पूर्ण स्पष्ट दिसतंय। नाही, आता ते तुम्ही काय समजाय ते समजा। आता अजून आम्हाला तिकडं मैदान सापडणार, 5 किलोमीटर चालतोय, जवळ आता बघा 5.5-6 किलोमीटर चाललोय, अजून मैदान लांब आहे इथून। त्यामुळं सगळ्या लोकांच्या यामध्ये भावना आहेत आणि आम्हाला कुणाला चॅलेंज करणं, कुणाचा अवमान करणं, सुप्रीम कोर्टाचा अवमान करणं ही अजिबात आमची भावना नाही, आमचं धोरण नाही आहे। पण तो झाला, परंतु कायदा हा जनतेच्या हितासाठी ज्या कायद्यातून असेल तो कायदा बदलायला पाहिजे। त्यासाठी सभागृह आहेत, विधानसभा आहे, विधान परिषद आहे, लोकसभा, राज्यसभा आहे आणि म्हणून राज्यकर्त्यांनी या विषयामध्ये गंभीरतेने लक्ष घालावं आणि बैलगाडा शर्यत लवकरात लवकर चालू व्हाव्यात। सुप्रीम कोर्टाकडे आपली बाजू ताबडतोब मांडावी, 2 वर्ष तारीखच पडली नाही तर तारीख लावून घ्यावी आणि सुप्रीम कोर्टाकडे आमच्या भावना पोहोचवाव्यात। पण कायदेशीर लढाईची आहे ती लढणं जास्त गरजेचं आहे। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ती लढण्याऐवजी कायदेशीर लढाई लढण्याऐवजी तुम्ही हे सगळं प्रकरण या अशा पद्धतीनं कायद्याचं उल्लंघन करून समोर आणलंय। तुम्ही जाऊ द्या ना तिकडं, समोर आणलंय, नेमकं काय? असं काय करू नका म्हणा। चला 1 मिनिट थांबा। पोलिसांनी आक्रमक भूमिका ज्या आहेत त्या घेतलेल्या आपण पाहतोय श्वेता। पोलिसांनी त्याच्यामुळे पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी जी आहे ती झाली आणि मुख्य मैदान जिथं शर्यती झाल्या तिथं गोपीचंद पडळकर स्वतः पोहोचू शकले नाहीत। मात्र भोसरीचे आमदार आहेत महेश लांडगे, ते रात्री गनिमी कावा करून तिथं पोहोचलेले होते। जवळपास 20 ते 25 किलोमीटर तेही रानामाळातून चालत आलेले होते। सदाभाऊ खोत त्यांच्या आधी पोहोचलेत। पोलिसांची मोठी कुमक जी आहे ती घटनास्थळी दाखल झाली आहे। पोलीस कदाचित 4 सुद्धा करू शकतात या परिस्थितीमध्ये, अशी एकूण स्थिती आहे। गोपीचंद पडळकर अजून मैदानावरती पोहोचत आहेत। मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये सांगली पोलिसांनी ज्या पद्धतीनं काल बंदोबस्त लावलेला होता, झरे गावात येणारे सगळे रस्ते हे पूर्ण ब्लॉक करून टाकण्यात आलेले होते। 3 ते 4 हजार पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो लावलेला होता। मात्र शक्कल लढवत गोपीचंद पडळकर यांनी 3 ते 4 ठिकाणी मैदानं जी आहेत ती तयार केलेली होती। ठराविक काही शेतकऱ्यांना निरोप जे आहेत ते निरोप दिलेले होते आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना हे दिलेले निरोप जे आहेत ते शेतकरी केवळ मैदानाच्या जवळ जाऊन थांबले आणि काही समर्थकांना त्याची माहिती दिल्यानंतर शर्यती ज्या आहेत ते सकाळी 6 वाजता शर्यती भरवण्यात आल्या। आपण पाहतोय पोलीस जे आहेत ते गोपीचंद पडळकर यांच्याकडे पोहोचले, DYSP आहेत ते पडळकर यांच्या समोर पोहोचलेले आहेत आणि कारवाई जी आहे ती पोलिसांनी, समर्थक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती मोठ्या संख्येने जवळपास 5 ते 10 हजार लोक जे आहेत
ती या मैदानावरती आता पोहोचलेली आहेत. रात्रभर अनेक तरुण जे आहेत शेतकरी तरुण ते रानमाळातून डोंगरदऱ्यांमधून या ठिकाणी पोहोचलेत. गाड्या लांब लांब लावलेल्या आहेत. 15-15, 20-20 किलोमीटर गाड्या सोडून हा सगळा समुदाय जो आहे तो इथं घटनास्थळी पोहोचला आहे आणि लोक जे आहेत ते आक्रमक आहेत. गोपीचंद पडळकर यांची वाट ते पाहत आहेत. अनेक शेतकरी जे आहेत ते घटनास्थळी आलेले पाहतोय आपण. तुम्ही कुठून आलात? औरंगाबाद आलो. औरंगाबादून कधी आलेत? पार्टी 4च्या दरम्यान. बरं, इथं पोहोचले कसे? इथं याने आलो ना आम्ही आपल्या गाडी करून. गाडीने आलो. गाडी कुठं लावली? गाडी साहेबांच्या याच्यावर चालत आलो. आपण पाहतोय मॉब जो आहे तो गोपीचंद पडळकरांच्या दिशेनं जाताना दिसतोय. पोलीस जे आहेत ते त्यांच्याजवळ पोहोचलेत. पोलिसांची कुमक अत्यंत कमी आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये गोपीचंद पडळकर या मॉबला काही आवाहन करायची सूचना जी आहे ती पोलिसांनी त्यांना केली आहे. इथली परिस्थिती जी आहे ती कधीही हाताबाहेर जाऊ शकते. साधारण 5 ते 10 हजार लोक जी आहेत ती या माळावरती जमा झालेली आहेत. दुरून दुरून आलेले सगळे तरुण शेतकरी आहेत. परिस्थिती आपण पाहतोय काहीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये हा समुदाय नाही आहे. पोलिसांनी पडळकर यांच्याजवळ जाऊ नये असं सांगण्यात येत आहे. मात्र या सगळ्या परिस्थितीत पडळकर काय बोलतात ते आपण ऐकूयात. या लोकांना आवाहन करतात पडळकर. ते काय सांगतायत ते पोलिसांनी त्यांना सांगितलं आवाहन करायला. हे बघा, तुम्ही सर्व महाराष्ट्रातून शेतकरी इकडे आलेला आहे. पोलीस हे आपले मित्र आहेत. त्यांचं कर्तव्य ते पार पाडतायत. पोलिसांना कुणी काही बोलू नका. बैलगाडा शर्यतीच्या बाबतीमध्ये आपण इथून पुढे बैलगाडा शर्यत चालू होण्यासाठी जे जे काही करावं लागतंय ते आपण प्रयत्न करूया. आज तुम्ही सर्वजण इथं 10-15 किलोमीटर चालत या ठिकाणी पोहोचलेला आहात. त्याबद्दल तुमचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. झरे गावामध्ये बैलगाडा शर्यत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी विनंती केली आणि म्हणून तिथली बैलगाडा शर्यत होऊ शकली नाही. तर इकडे काही शेतकऱ्यांनी शर्यत घेतली असं आम्हाला माध्यमातून कळालं. तरी तुम्ही सर्वजण माझी हात जोडून विनंती आहे की या चळवळीला कुठलंही गालबोट लागता कामा नये. आपण इथून पुढे बैलगाडा शर्यत चालू होण्यासाठी मोठा संघर्ष उभा करू की जेणेकरून कसल्याही परिस्थितीमध्ये बैलगाडी शर्यत चालू होईल. आपला गोवंश वाचेल, आपली संस्कृती वाचेल, आपली परंपरा वाचेल. बैल जी कत्तरखान्याकडे जात आहेत ती वाचतील. आणि सांगलीतल्या झरे गावातनं थेट दृश्य. विनंती करतो, पोलीस हे आपले कुणालाही काही बोलू नका ही माझी तुम्हाला हात जोडूनची विनंती आहे. आमदार गोपीचंद पडळकरांचा राज्यात बैलगाडा शर्यतींना परवानगी नाही. मात्र तरी देखील सांगलीच्या झरे गावात गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो लोकांच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यत संपन्न झाली. सरकारच्या नाकावर टिचून असंच म्हणावं लागेल. रात्री 12 वाजल्यापासून
हे शेतकरी आपल्या बैलांसोबत ठिकठिकाणी आलेले होते आणि गनिमी काव्यानं ही शर्यत पार पडली। जे ठिकाण सांगण्यात आलेलं होतं त्यापेक्षा वेगळ्याच ठिकाणी ही शर्यत पार पडली। पडळकर पुन्हा आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी पुन्हा बोलूया आपण। परिस्थिती तुम्ही पाहताय, पोलिसांनी काय सांगितले, तुम्ही काय आवाहन केले? लोक मोठ्या संख्येने इथं जमा झाली, कायदा सुव्यवस्थेची सुद्धा परिस्थिती निर्माण। आम्ही सगळ्या शांततेमध्ये, काही लोक मुंबईहून, रायगडहून, ठाण्याहून, वेगवेगळ्या विभागातून आलेले आहेत आणि जवळजवळ 6 किलोमीटर आणि मागचं 4-5 असं 10-15 किलोमीटर ते चालत यायला लागलेले आहेत। तर ती लोक येईपर्यंत आम्ही इथं थांबेन, त्यांचं स्वागत करेन आणि त्यांचा आभार मानून आम्ही जाईन। कुठलाही कायदा सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य होणार नाही। आता परत मैदान होणार का? नाही, आता काय मैदानाचा आता विषय नाही। आमचा जो मेसेज सरकारला द्यायचा होता तो शेतकऱ्यांनी त्यांच्या माध्यमातून दिलेला आहे। तुमच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे। सगळ्या महाराष्ट्रातून, अगदी औरंगाबाद असेल, पुणे असेल किंवा सगळ्याच नाशिकपासून अनेक कार्यकर्ते जे किंवा बैलगाडा प्रेमी जे आहेत ते इथं आलेत। या सगळ्यांना एक आशा होती काही निर्णायक आंदोलन होईल। तुमची आताची भूमिका काय असणार आहे? तुम्ही गेल्या काही काळामध्ये जे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये डिस्क्रीट आंदोलन जे होतं, पुण्यामध्ये महेश लांडगे किंवा अमोल कोल्हे हे करत असतील, स्थानिक स्तरावरती अनेक ठिकाणी हे लढे लढले जात होते, त्याला एक एकत्रित आणायचा तुमचा प्रयत्न असेल का आता? आणि महत्त्वाचं म्हणजे कायदेशीर लढाई हा ह्याचा शेवटचा टप्पा आहे, त्याच्याबाबत तुम्ही नेमकं काय करता? बाजूनं लढायची आम्ही तयारी करतोय। कायदेशीर यामध्ये जी तज्ज्ञ मंडळी आहेत, जे पूर्वीपासून काम करतायत, त्यांचा पक्ष कुठला आहे, त्यांचा गट कुठला आहे, याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। जो बैलगाडा चालू होण्यासाठी जो नेता असतील, कार्यकर्ते असतील, जे लढतायत, त्यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन घेऊन यामध्ये आम्ही काम करणार आहे आणि रस्त्यावरची लढाई आम्ही ताकदीनं लढणार आहोत। आमचे जे सहकारी मित्र आहेत, माननीय महेश दादा लांडगे या इथं आज उपस्थित आहेत, जयभाऊ गोरे आहेत, माननीय सदाभाऊ खोत आहेत, आम्ही सगळेजण ताकदीनं या विषयामध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने उतरणार आहोत। त्याची दिशा आम्ही पुढच्या 8 दिवसामध्ये सगळ्या बैलगाडा मालकांशी बोलून आम्ही ठरवून त्याचं एक आंदोलन आम्ही जाहीर करणार आहे। सरकारने सुद्धा एक धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे। तुम्हाला काय वाटतं, धोरण म्हणून या सगळ्या प्रकारामध्ये सरकारनं काय भूमिका सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडली पाहिजे? ती कुठल्या कायदेशीर आधारावर मांडली पाहिजे? जल्लीकट्टूचं उदाहरण सतत दिलं जातं तामिळनाडूच्या, तसं महाराष्ट्र सरकारनं काय करायला हवं? हे बघा, महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये तारखा लावून घेतल्या पाहिजेत। या बाबतीमध्ये ज्या तज्ज्ञ समित्या नेमल्या होत्या, त्यांचा जो अहवाल आला होता, त्या अहवाल माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर सादर केला पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाला हे निदर्शनास आणून दिलं पाहिजे की महाराष्ट्रामधला हा बैलगाडीचा विषय आहे, तो गोवंश जतन करणं हा तर आहे, संस्कृती जपणं हा आहे, परंपरा जपणं हा आहे, परंतु बैलगाडा या ग्रामीण भागाशी आर्थिक नाळ जोडलेली आहे की ज्याच्यावरती अनेक कुटुंब अवलंबून आहेत। स्वतः शेतकरी आहे, इथं बैलगाडी शर्यत झाल्यानंतर तिथले जे छोटे छोटे दुकानदार आहेत, आईस्क्रीमवाला असेल, वडापाववाला असेल, भजीवाला असेल, चहावाला असेल, बैलाचं साहित्य विकणारे असतील, कासरं, व्यसन असेल, गळ्यातले कंडे असतील, हे जे सगळे व्यवसाय छोटे छोटे अवलंबून आहेत किंवा एका बैलगाडीच्या मागे 20-20, 25-25 बेरोजगार मुलं काम करतात, ह्या सगळ्यांना रोजगार मिळू शकतो। म्हणून गंभीरतेनं या विषयाकडे बघावं आणि राज्य सरकारनं त्यांचा अधिकार आहे, या अधिकारामध्ये सुप्रीम कोर्टाकडे सगळं व्यवस्थितपणे सादर करावं। त्यातून जर काही मार्ग निघत नसेल तर राज्य सरकारला कायदा करण्याचा अधिकार आहे, त्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर नवीन कायदा त्यांनी पारित करावा। तांत्रिक मुद्दे सुद्धा आहेत। पेटासारख्या संघटना ज्या आहेत, जेव्हा सुप्रीम कोर्टाने एकदा परवानगी दिलेली होती, त्यानंतर या संघटनांनी पुरावे गोळा केले, कशा पद्धतीनं शर्यतींमध्ये बैलांना इजा पोहोचवली जाते किंवा त्याचं इजा पोहोचवते, त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे, त्याला कुठल्याही बैलगाडा मालकाचं समर्थन नाही। पण पेटावाल्यांना माझा सवाल इतका आहे की तुम्हाला प्राणीमित्र तुम्ही आहात, जर जेव्हा बैलगाडी शर्यत चालू होती तेव्हा 89 लाख बैल होती आणि आता ती 39 लाख बैल शिल्लक आहेत, म्हणजे 50 लाख बैल कत्तलखान्याकडे गेली। म्हणजे बैल पाळला तर ते तुम्हाला चालत नाही आणि कत्तलखान्याकडे गेला तर चालतो, याच्यावरती सुद्धा त्यांनी गांभीर्यानं विचार करायला पाहिजे। हे मुद्देच मुळात न्यायालयांसमोर आणले पाहिजेत। ज्या पद्धतीनं शेतकरी साधारण या खेळाशी संबंधित असलेला हा गावाकडचा शेतकरी आहे, कायदेशीर लढाई ही ज्या टप्प्यांवर लढायला हवी तशी ती लढली जात नाही असं दिसतंय। गेल्या वेळी वकिलांना योग्य माहिती जी आहे ती दिली गेली नाही, ऐनवेळी हे व्हिडिओ न्यायालयासमोर सादर करण्यात आले। सरकार कधी, म्हणजे आता बघितलं तुम्ही, मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा ह्यांनी माहिती दिली नाही, त्यांच्याच वकिलांनी सांगितलं की राज्य सरकार आमच्याकडे कागदपत्रच देत नाहीत। म्हणजे या महाराष्ट्रातला नंबर 1 जो समाज आहे आणि त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार गंभीर नाही।
ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा 15 महिन्यामध्ये 8 तारखा झाल्या. ह्यांनी पुढची तारीख द्या. हा निर्णय आणि आला दोन- तेव्हा भाजपचे सरकार होते राज्यात. कुठला? सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला शर्यत बंदीचा, नाही, तुम्ही समजून घ्या. बंदी अगोदर झाली होती. आमचं सरकार येण्यापूर्वी बंदी झाली होती. परंतु संविधानाच्या कलम 48 नुसार राज्याला हे अधिकार आहेत की जे जुंपणीची जनावरं आहेत, ज्या गायी आहेत, जी वासरं आहेत, त्यांचं संवर्धन करणं, कत्तलखान्याकडे जाण्यापासून वाचवणं हे राज्याचे अधिकार आहेत. हे जेव्हा बैलगाडा मालक माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटले, त्यांनी लगेच कायदा पारित केला आणि त्या कायद्यालाच ते दिलेलं आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्हाला यात कुठलं नाही, यामध्ये राज्य सरकारनं ठामपणे भूमिका घ्यावी आणि आमची कुठं मदत लागली तर आम्ही त्यांच्याबरोबर भूमिका घ्यायची. तिथं राज्य सरकार घ्यावी, केंद्राची कुठं मदत लागली राज्य सरकार आम्ही मदत करायला आम्ही तयार आहोत. आणि कायदेशीर काय असेल यातली जी सदस्य मंडळी आहे जुनी, त्यांच्याशी चर्चा करून आम्ही पूर्ण लक्ष देऊन काम करू. पुढची दिशा काय असणार आहे आंदोलनाची? नाही, आम्ही आंदोलन ठरवणार आहे. हे आमचे सगळे मुंबई नावाचे लोक यायला विचार करून आम्ही ते आम्ही महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्मगाव कटगुण आहे. या कटगुण मधून हे बैलगाड्या चालत घेऊन मुंबईच्या दिशेनं विधान भवनाकडे जाणार आहे. ती तारीख आम्ही जाहीर करणार आहे. बरं, ठीक आहे. अत्यंत मोठी बातमी जी आहे ती जी गोपीचंद पडळकर यांच्याशी आपण एक्सक्लुझिव्ह संवाद साधत होतो. आता सांगलीतल्या झरे गावामध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत, म्हणजे जे बैलगाडा शर्यत प्रेमी आहेत, शेतकरी आहेत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे आलेले आहेत. अर्थात राज्यामध्ये बैलगाडा शर्यतीला परवानगी नसतानाही सरकारचा निषेध म्हणून आणि सरकारच्या नाकावर टिचून सांगलीतल्या झरे गावात वेगवेगळ्या ठिकाणी या शर्यतीसाठी मैदानं तयार करण्यात आलेली होती. मात्र सांगली पोलिसांना गुंगारा देत गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो लोकांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये गनिमी काव्यानं वेगळ्याच ठिकाणी ही शर्यत पार पडलेली आहे. रात्री 12 वाजल्यापासून शेतकरी आपल्या बैलगाड्यांना घेऊन त्या ठिकाणी येत होते. सांगली पोलिसांना जी ठिकाणं माहीत होती त्याच्या व्यतिरिक्त वेगळ्याच ठिकाणी ही शर्यत पार पडलेली आहे. अगदी हजारो लोक हे कित्येक किलोमीटर चालत या रानावरती आलेले आहेत आणि गोपीचंद पडळकर हे देखील त्यांच्या सोबत आहेत. सरकारनं ही बंदी उठवावी आणि बैलगाडा शर्यतींना परवानगी द्यावी अशी ही मागणी, आणि त्यासाठीच हे प्रतिकात्मक किंवा अशा पद्धतीने सरकारच्या नाकावर टिचून ही बैलगाडा शर्यत इथे पार पडलेली आहे. अखेर शर्यतीचा धुरळा हा सांगलीतल्या झरे गावात उडालेला आहे. याचे सगळे अपडेट पाहणार आहोतच एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा सकाळच्या बातम्या.